नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपल्या या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला मराठी युवक भारती इयत्ता 11वी या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमांविषयी माहिती करून घ्यायची आहे. सर्वप्रथम तुमचे इयत्ता 11वीच्या वर्गात मनपूर्वक स्वागत. भाषा आणि जीवन यांचा संबंध अतूट आहे. महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी भाषा आपल्याला अधिक जवळची आहे. तुम्हाला भाषेचे चांगले व्यावहारिक उपयोजन करता यायला हवे, यासाठी मराठी विषयाकडे भाषा म्हणून पहा. भाषिक कौशल्यांच्या दृष्टीने समृद्ध होण्यासाठी हे पाठ्यपुस्तक तुमच्यासाठी महत्त्वाचे साधन ठरणार आहे. या पाठ्यपुस्तकाची रचना 5 भागात केलेली आहे. अध्ययन अध्यापनाच्या दृष्टीने ही रचना उपयुक्त ठरेल. जीवनातील आव्हाने पेलण्याची, प्रेरणा देण्याची ताकद साहित्यात असते. या पाठ्यपुस्तकातून तुम्हाला विविध साहित्य प्रकारांची ओळख तर होणारच आहे, शिवाय अनेक जुन्या नव्या साहित्यिकांची लेखनशैली तुम्हाला अभ्यासता येणार आहे. यामधून तुम्ही मराठी साहित्याची आणि भाषेची श्रीमंती अनुभवू शकाल. मराठी युवक भारती इयत्ता 11वीचे हे पाठ्यपुस्तक अध्यापनासाठी आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. इयत्ता 11वीसाठी मराठी भाषा विषयाची उद्दिष्टे समोर ठेवून नेमकेपणाने क्षमता विधाने निश्चित केली आहेत. आपल्या संदर्भासाठी पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच ही क्षमता विधाने दिली आहेत. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य व भाषाभ्यास या क्षेत्रामध्ये या क्षमता विधानांचे वर्गीकरण केलेले आहे. ही क्षमता विधाने चिकित्सकपणे अभ्यासावीत. पाठ्यघटकांशी आणि स्वाध्यायामधील कृतीशी पडताळून पाहून या क्षमता कोणकोणत्या पाठ्यघटकांमधून विकसित होऊ शकतात हे विचारात घ्यावे. पाठ्यपुस्तकांची रचना ही 5 भागात केलेली आहे. भाग 1 व भाग 2 मध्ये गद्य आणि पद्य घटकांची योजना केली आहे. अध्ययन अध्यापनाच्या नियोजन करण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त ठरेल. मराठी भाषा आणि साहित्याला वैभवशाली परंपरा आहे. जुन्या नव्या साहित्यिकांची लेखनशैली, त्यातील भाषा सौंदर्य, चपखल शब्दयोजना, शब्दात लपलेला गभितार्थ यांचा अभ्यास करताना विद्यार्थी आनंद घेऊ शकतील. या प्रत्येक गद्य पद्य पाठाच्या निवडीमागे भाषिक कौशल्यांच्या विकासाचा विचार केला आहे. तसेच गाभा घटक, नैतिक मूल्य, जीवन कौशल्य यांचा जाणीवपूर्वक विचार केलेला आहे. गद्यपाठामध्ये व्यक्तिचित्रणपर, वैचारिक, प्रस्तावना, चिंतनपर, विनोदी कथा, चरित्रपर असे विविध साहित्य प्रकार समाविष्ट केलेले आहे. पाठाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वतंत्रतेचे स्तोत हे राष्ट्रभक्तीपर पद्य काव्यानंदासाठी दिलेले आहे. पद्य घटकांमध्ये निसर्ग कविता, प्रेम कविता, संत काव्य, विद्रोही कविता, स्त्रीवादी कविता असे विषयांमधील वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. गेयता, लयबद्धता आणि अलंकार वैभव ही या पाठ्यपुस्तकातील कवितांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कवितांमधील काव्यानुभव मनात पोचतो. आशय, विचार, भावना, शब्द सौंदर्य, अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य या सर्व दृष्टीने याकडे पाहायला हवे. पद्य घटकात रसग्रहण कृतीचा समावेश केलेला आहे. गद्य पद्य पाठांमध्ये काही चित्रांचा समावेश केला आहे. त्यामुळे मजकुराला आकर्षकता लाभून आशय उलगडायला मदत होते. नाटक हा साहित्य प्रकार
पाठ्यपुस्तकात स्वतंत्रपणे अंतर्भूत केलं आहे. त्याच्या अभ्यासातून या साहित्य प्रकाराकडे पाहण्याची सजग दृष्टी विकसित होणे अपेक्षित आहे. या साहित्य प्रकाराची व्याप्ती मोठी आहे. इयत्ता 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा भाषिक आवाका लक्षात घेऊन त्यांना समजेल, त्यांना रुचेल अशा पद्धतीने नाटकाचा परिचय करून देण्यात आलेला आहे. नाटक म्हणजे काय, नाट्य म्हणजे काय, त्याचबरोबर संगीत नाटक, प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटक या विषयींची ओळख करून देण्यात आलेली आहे. उपयोजित मराठी या घटकामध्ये या भागात सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, अनुवाद, अनुदिनी, ब्लॉग लेखन, रेडिओ जॉकी या घटकांची माहिती दिली आहे. हे सर्व घटक भाषिक कौशल्यांच्या उपयोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेतच, शिवाय त्या क्षेत्रांमधील व्यावसायिक संधीची माहिती देणारे आहेत. त्यांच्या अभ्यासातून प्राप्त केलेली भाषिक कौशल्य प्रकल्प व सादरीकरण आणि प्रात्यक्षिक यांच्या माध्यमातून व्यक्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. भाग 5 मध्ये व्याकरण घटकांची रचना कार्यात्मक पद्धतीने केलेली आहे. व्याकरणामध्ये शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्य संश्लेषण, काळ, शब्दभेद या व्याकरण घटकातून भाषिक कौशल्यांच्या विकासाला शास्त्रशुद्ध पाया मिळेल. तसेच विद्यार्थ्यांची भाषा समृद्ध होण्यास अधिक मदत होईल. शेवटी परिशिष्टात भाषा विकासाच्या दृष्टीने उपयुक्त पारिभाषिक शब्द, इंग्रजी, मराठी म्हणी, काही साहित्यिकांची टोपण नावे व पूर्ण नावे, काही साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक अशा सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या माहितीचा समावेश केलेला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कृतीपत्रिकेच्या माध्यमातून होणार असल्यामुळे पाठातील प्रत्येक घटकाखाली कृतीच्या स्वरूपातील स्वाध्याय दिले आहेत. स्वाध्यायातील कृती, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, तार्किक विचार, कार्यकारणभाव, सर्जनशीलता यावर आधारित असून त्यामधून भाषिक विकास, विचार विकसन, कल्पनाशक्तीला चालना मिळण्यास व साहित्यिक जाण प्रगल्भ होण्यास मदत होणार आहे. या सर्व स्वाध्यायांमधील कृतीमध्ये वैविध्य आहे. चला तर मग अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचा आपण परिचय करून घेऊया. भाग पहिला, यामध्ये गद्य आणि पद्य, भाग 1, भाग 2 या 2 घटकांमध्ये गद्य आणि पद्य दोघांचाही समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे दोन्ही घटकांचा समावेश आहे. भाग 1, पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच स्वतंत्रतेचे स्रोत हा काव्यानंद स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा हा काव्यानंद दिलेला आहे. भाग पहिल्यामधील पाठ पहिला, मामू, लेखक आहेत शिवाजी सावंत. क्रमांक 2, प्राणसई कविता, कवयित्री इंदिरा संत. मात्र या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही अभ्यासक्रम जो कमी केलेला आहे, त्या कमी केलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्राणसई ही कविता कमी केलेली आहे. क्रमांक 3, अशी पुस्तकं, लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले. नंबर 4, झाडांच्या मनात जाऊ ही कविता, कवी आहेत नलेश पाटील. क्रमांक 5, परिमळ, लेखक आहेत प्रल्हाद केशव अत्रे. क्रमांक 6, दवांत आलीस भल्या पहाटे ही कविता, कवी आहेत बासी मर्डेकर. भाग 2 मध्ये 7व्या क्रमांकाचा पाठ आहे माणूस बांधूया, लेखक आहेत प्रवीण दवणे. क्रमांक 8, ऐसी अक्षरे रसिके हे संत काव्य संत ज्ञानेश्वरांचं आहे. क्रमांक 9, वहिनीचा सुसाट सल्ला, लेखिका आहेत शोभा बोंद्रे. क्रमांक 10,
कविता आहेत शब्द आणि कवी आहेत यशवंत मनोहर. क्रमांक 11 वाङ्मयीन लिहिण्याचा शिल्पकार. लेखिका आहेत सुमती देवस्थळे. पण हा पण 11व्या क्रमांकाचा पाठ अभ्यासक्रमातून या वर्षीसाठी कमी केलेला आहे. 12व्या क्रमांकाची कविता आहे पैंजण. कवयित्री आहे नीलम मानगावे. भाग 3 साहित्य प्रकार. या साहित्य प्रकारामध्ये नाटक साहित्य प्रकार आणि त्यांचा परिचय. पहिला साहित्य प्रकार आहे हसवा फसवी. लेखक आहेत दिलीप प्रभावळकर. क्रमांक 2चा साहित्य प्रकार आहे ध्यानी मनी. लेखक आहेत प्रशांत दळवी. क्रमांक 3चा साहित्य प्रकार आहे सुंदर मी होणार. लेखक आहेत पु ल देशपांडे. भाग 4 हा उपयोजित मराठीचा आहे. भाग 4 उपयोजित मराठी यामध्ये पहिला क्रमांक आहे सूत्रसंचालन. क्रमांक 2 मुद्रित शोधन. क्रमांक 3 अनुवाद. उपयोजित मराठीमधला क्रमांक 3 मधील अनुवाद हा भागसुद्धा अभ्यासक्रमातून यावर्षी कमी केलेला आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे. क्रमांक 4 अनुदिनी ब्लॉग लेखन. आणि क्रमांक 5 रेडिओ जॉकी. आणि 5वा घटक आहे 5वा भाग आहे व्याकरणाचा. व्याकरणामध्ये शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्यसंश्लेषण, काळ, शब्दभेद आणि शेवटी परिशिष्ट अशा प्रकारचा हा आपल्या 11वीचा अभ्यासक्रम राहणार आहे. पुढल्या तासिकेत आपण भाग 1पासून पहिला पाठ मामू या पाठाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तोपर्यंत वाचत राहा, व्यक्त व्हा, लिहिते व्हा. तुम्हाला उज्ज्वल यशासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढल्या तासिकेत. धन्यवाद.